जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. DMER हा जो विभाग आहे, या विभागाअंतर्गत मेडिकल कॉलेजेसमध्ये पदभरती होत असते आणि त्याच पदभरती संदर्भात आपण आज खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशीच नवनवीन जी माहिती आहे ती सर्वात आधी आपल्या चॅनलवर पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, काल परवा एक पेपर कट आलं होतं. ते पेपर कट आणि सोबतच आपण बऱ्याच PDF मी आणलेल्या आहेत, त्या सगळ्यांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर काय असणार आहे सुरुवात बघा. वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत, ज्यांची पदभरती DMER द्वारे भरून घेतली जात असते. DMER हा जो विभाग आहे, हा विभाग वैद्यकीय महाविद्यालय असतील किंवा वैद्यकीय महाविद्यालया संलग्नीय जे रुग्णालय असतील, डेंटल हॉस्पिटल असतील, त्याचबरोबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस असतील, यांच्या सगळ्यांमध्ये जे पदभरती असते ते DMER या विभागाद्वारे केली जात असते. आणि आता या विभागामध्ये एक बातमी प्रसिद्ध होत आहे. 16,000 प्लस जे पदं आहेत ते आज देखील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त आहेत आणि त्यामुळंच आरोग्य व्यवस्था जी आहे त्या आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी जे काही 1.5 लाख पदभरतीची घोषणा केलेली आहे, त्या अनुषंगानं त्या 1.5 लाख पदभरतीमध्ये जेवढ्या काही विभागाच्या पदभरती येतात, त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदभरतीसाठी DMERची सुद्धा समावेश असू शकतो किंवा असणार आहे. तर काय आहे बघा, नव्या मेडिकल कॉलेजेसमुळे आकडा वाढलेला आहे रिक्त पदांचा आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. कोणते कोणते मेडिकल कॉलेजेस आहेत जे नव्यानं निर्माण झालेले आहेत त्याची सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. त्याआधी या पेपर कटचा थोडासा आपण आढावा घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील प्रत्येक आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या महाविद्यालयांमध्ये अधिकारी असतील, कर्मचारी असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर्स असतील, यांचे सुमारे 16,000 जे पदं आहेत, ही पदं रिक्त आहेत आणि हा आकडा जो आहे ते नवीन मेडिकल कॉलेजेस जे आहेत त्यांच्यामुळं तयार झालेला आहे. मंजूर पदासोबतच रिक्त पदांचा संख्येत सुद्धा वाढ झालेली आहे. राज्यामध्ये 2024-25 या चालू वर्षासाठी, ही जुनी माहिती नाही आहे, आता जे 2024-25 वर्ष चालू आहे यामध्ये नवीन 10 शासकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा, नवीन 10 जे शासकीय महारुग्णालय आहेत त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये मंजूर पदांसोबतच रिक्त पदांचा संख्येत सुद्धा जी वाढ झालेली आहे त्या वाढीमुळं आता लवकरच पदभरती निघण्याचे चान्सेस आहेत. गट क आणि गट ड चे जे पदं भरत असतात, याच्यामध्ये गट ड चे जितके काही पदं आहेत, हे पदं कंत्राटी स्वरूपाने बाह्य स्रोताकडून त्या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी यांच्या अंडर भरून घेण्यात असण्याचं सांगलं जात आहे. कंत्राटी भरतीतून उपाययोजनेचा प्रयत्न केला जात आहे. जरी कंत्राटी पदभरती जरी होत असेल तर काय म्हणतात की आरोग्य व्यवस्था जास्त प्रमाणात अडचणीत येत म्हणून आवश्यक त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती करायच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत. काही ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट ब संवर्गातील रिक्त पदांपैकी प्राध्यापक संवर्गातील पदे तसेच वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदे करार तत्वाने भरण्याची प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी ही पदे भरली जाण्याची माहिती समोर आहे. बघा, आता याच्यामध्ये कंत्राटी पद्धती हा एक खूप मोठा आपला लॉस आहे, विद्यार्थ्यांचा लॉस आहे. गट ड चे तर सगळे पद कंत्राटी पद्धतीनं भरून घेतले जातच आहेत, त्याबरोबर मेडिकल कॉलेजचे सुद्धा बरेच पद कंत्राटी पद्धतीनं भरले जात आहेत, अशी एक माहिती दिलेली आहे. कोणते कोणते नव्यानं तयार झालेले महाविद्यालय आहेत बघा, त्याच्यामध्ये पालघर असेल, वाशिम असेल, वर्धा असेल, अमरावतीला झालेला आहे, गडचिरोलीला आहे, हिंगोली, ठाणे, जालना आणि बुलढाणा इथं जे आहे ते नवीन मेडिकल कॉलेजेस तयार झालेले आहेत. त्यानंतर बघा, कोणते कोणते मेडिकल कॉलेजेस जुने आहेत. ही 16,000 जी पदभरती आहे ही कुठे कुठे होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. तर हे जे मेडिकल कॉलेज आहेत, या मेडिकल कॉलेज प्लस जुने जे मेडिकल कॉलेज आहेत, जसं मुंबईचं असेल, BJ कॉलेज पुण्याचं असेल, सांगलीचं असेल, धुळे या GMC मध्ये असेल,
त्याच्यानंतर सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, औरंगाबाद असेल, शासकीय महाविद्यालय नांदेड असेल, त्याच्यानंतर अंबेजोगाई असेल, लातूर असेल, नागपूर असेल, नागपूरला 2 आहेत, त्यानंतर यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव आणि बारामती हे जे 18 मेडिकल कॉलेज जुने आहेत आणि नवीन मेडिकल कॉलेज जे तयार झालेले आहेत 18, या सगळ्यांमध्ये पदभरती निघणार आहे. या सगळ्यांमध्ये जे गट अ पासून ते ड पर्यंतचे पदं आहेत, हे पदं जवळपास 16,000 प्लस पदं रिक्त आहेत आणि त्या पदांवर लवकरच पदभरती निघण्याची शक्यता आहे. कोणते कोणते आहेत पदं बघा, बाह्य स्रोताद्वारे आणि नियमितपणे 2 भागामध्ये हे पदं जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. बाह्य स्रोताद्वारे आता हे एक पालघर जीएमसी जे आहे नवीन, त्या पालघर एका जीएमसी साठीचा हा तपशील आहे. तर यामध्ये बघा जवळपास बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षा निरीक्षक असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ, वाहन चालक असेल, हे बाह्य स्रोताद्वारे जे काही पदं आहेत हे पदं एका जीएमसी मध्ये एकूण भरले जाणार आहेत 466. म्हणजे आपण इथं 470 राऊंड फिगर पकडू आणि त्याच्यानंतर बघा नियमित पदं, या जीएमसी मध्ये नियमित पदं किती भरून घेतले जाणार आहेत याचा सुद्धा तपशील आहे. तर गट अ चे नियमित 3 पदं, गट ब चे नियमित 14 पदं आणि गट क चे ज्यामध्ये परिचार सेविका असतील, वरिष्ठ सहाय्यक असतील, अधिपरिचारिका असतील म्हणजे स्टाफ नर्स असतील, स्टाफ नर्सचे जवळपास 350 पदं एका जीएमसी साठी आहेत. औषध निर्माता असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, ईसीजी टेक्निशियन असेल, क्षकिरण तंत्रज्ञ असेल, औषध निर्माता, वरिष्ठ, प्रयोगशाळा सहाय्यक, स्वच्छता निरीक्षक असे वेगवेगळे गट क चे जे पदं आहेत हे नियमित सुद्धा भरले जाणार आहेत. एकूण नियमित पदं भरून घेतले जाणार आहेत 520 एका जीएमसी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं जर टोटल जर काढायचा जर विचार केला तर बघा नियमित जे पदं आहेत ते 720 एका जीएमसी मध्ये भरून घेतले जाणार आहेत. म्हणजे जवळपास 10 जरी जीएमसी जर म्हणलं तर 7,200 जे पदं आहेत हे तुमचे नियमित पदं भरून घेतले जाणार आहेत. सॉरी 520 आहे इथं, 5,200 जे पदं आहेत ते नियमित पद्धतीनं भरून घेतले जाऊ शकतात आणि त्यामध्ये कंत्राटी पद्धतीचं किती पदं आहेत, एकूण पदं 470 जर म्हणलं तर जवळपास 4700 जे पदं आहेत 470 × 10 मेडिकल कॉलेजेस म्हणलं तर 4,700 एकूण पदं होत आहेत. त्यानंतर अतिविशेष रुग्णालय ज्यामध्ये अकोला असेल, त्यानंतर बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि लातूर असेल, इथं जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत, अतिविशेष रुग्णालय आहेत, या रुग्णालयांमध्ये सुद्धा पदभरतीचा एक GR आलेला आहे आणि त्याची सुद्धा पदभरती लवकरच होणार आहे. हा तपशील त्यामध्ये बघा 1200 प्लस जागा ज्या आहेत त्या भरून घेतल्या जाणार आहेत. यामध्ये नवीन जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये जवळपास बघा 8 आणि 4 12 म्हणजे जवळपास 12,400 जे पदं आहेत हे नवीन मेडिकल कॉलेजमध्ये रिक्त आहेत, मंजूर पदं आहेत आणि त्यानंतर 16,000 जे म्हणत आहेत उर्वरित जे 4,000 पदं आहेत त्या 4,000 पदं जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागामध्ये किंवा DMER मध्ये दरवर्षी 3% जे पदं आहेत हे पदं रिक्त होत असतात. 3% रिक्त पदं म्हणजे पूर्ण आरोग्य विभागाचा विचार केला किंवा DMERचा जरी विचार केला तर आत्तापर्यंत या कॅल्क्युलेशननुसार म्हणलं तर आधीच्या 18 जीएमसी ऑलरेडी आहेत. म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये DMER थ्रू कमीत कमी 50,000 जर पदं जर म्हणले तर त्यापैकी सुद्धा बघा 3%चा जरी विचार केला तर 16,000 जे पदभरती आहे ही पदभरती किंवा रिक्त आहेत, मंजूर पदं रिक्त आहेत आणि यांच्यावर लवकरच पदभरती निघणार आहे. कोणते कोणते पदं निघू शकतात याविषयी सुद्धा आपण तपशील पाहिलेला आहे. त्यानंतर किती नवीन जीएमसी आहेत किंवा बाह्य स्रोताद्वारे भरले जाणारे किती पदं आहेत, नियमित पदं कोणते भरले जाऊ शकतात, जुन्या जे जीएमसी किती आहेत, मेडिकल कॉलेजेस किती आहेत, कुठे कुठे लोकेटेड आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नवीन ज्या जीएमसी आहेत त्या जीएमसी कशा कोणत्या कोणत्या आहेत आणि त्यानंतर 16,000 जे पदं रिक्त आहेत या पदांवर कशा पद्धतीनं कारवाई केली जात आहे, कशा पद्धतीनं माहिती प्रसिद्ध होत आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती सगळीकडे कलेक्ट करून माहिती जमा करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. या सगळ्या प्रोसिजरला खूप मेहनत लागत असते आणि म्हणूनच तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा,
तुमचं एक लाईक खूप जास्त प्रोत्साहन करतं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.